आपण उत्कृष्ट संघ कार्यकर्ता या पारितोषिकांकडे येऊया। मी आपले प्रमुख पाहुणे श्री विनायक परब यांना विनंती करते की त्यांनी 2010-11चा पारितोषिक आसावरी नाचणे यांना द्यावं। सागर संघातल्या त्या संघ प्रमुख आहेत। आसावरी नाचणे या सागर ग्राहक संघाच्या संघ प्रमुख असून त्या विलेपार्ले विभागातल्या आहेत। आणि बॉर्डरवरच्या असल्यामुळे त्या कधी इकडे उडी मारतात कधी तिकडे उडी। नाही त्यांनी 2011-12चा आपण उत्कृष्ट ग्राहक कार्यकर्ता म्हणून पुरस्कार देऊया प्रफुल्ल जोशी यांना। मी विनायक परब यांना विनंती करते की त्यांनी हा पुरस्कार त्यांना प्रदान करावा। प्रफुल्ल जोशी बोरिवली विभागातले। सी महिंद्र या ग्राहक संघाचे ते सभासद आहेत। संत मॅडमनी आत्ता ज्या विशेष पुरस्काराची घोषणा केली किंवा घोषणा आधीच झालेली होती, ते प्रफुल्ल खुळे आज उपस्थित राहू शकलेले नाही आहेत। त्यामुळे आपण पुढच्या कार्यक्रमाकडे जाऊया। आजचे आपले प्रमुख पाहुणे श्री विनायक परब आपल्याला लोकसत्ता वृत्तपत्राच्या माध्यमातून सुपरिचितच आहेत। आजच्या घडीला ते लोकप्रभा या सुप्रसिद्ध साप्ताहिकेचे कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचे माहिती तंत्रज्ञान या विषयावरील विविध लेख आपल्या वाचनात आले असतीलच। ही टेक्नॉलॉजी खरं म्हणजे तर किचकट विषय, परंतु सामान्य ग्राहकांपुढे वाचकांपुढे तीच माहिती त्यांना समजेल अशा अत्यंत सोप्या भाषेत मांडलेली आहे। मग ती माहिती मोबाईल अगर इतर कुठल्याही विषयावरची असो। टेक्नॉलॉजीचे अगदी विरुद्ध टोक म्हणजे कला या विषयावरील त्यांचे लेख तितकेच वाचनीय असतात। आणि नवीनच कळलेली मला माहिती अशी ते आणखी एका वेगळ्याच विषयावर अभ्यास करतायत आणि तो म्हणजे वास्तू पुरातत्व। खरं तर आत्ताच ते या विषयावरची परीक्षा देऊनच इथे आपल्याकडे आलेले आहेत। आणि मी वर्षा राऊत यांना आता विनंती करते की त्यांनी मोबाईल फोन याच्यावरची जी पुस्तिका केलेली आहे म्हणजे बनवलेली आहे, तर ती पुस्तिका बनवण्यामागचा हेतू आणि त्याच्या मागची MGPची भूमिका याबद्दल थोडं त्यांच्याकडून अधिक जाणून घेऊया। नमस्कार। व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि उपस्थित ग्राहक बंधू भगिनींनो, मुंबई ग्राहक पंचायतीने जेव्हा ठरवलं की आपण म्हणजे जेव्हा कन्झ्युमर्स इंटरनॅशनलकडून आपल्याला आलं की मोबाईल ही थीम धरून आपण काहीतरी यावर्षी ग्राहक हक्क दिनानिमित्त कार्यक्रम करायला हवा, तेव्हा असं ठरलं की माझा मोबाईल आणि माझं विश्व। कारण आपण सगळेच जण म्हणतोय की जिसके हाथ में मोबाईल उसके मुठ्ठी में दुनिया है। त्याच्यामुळे अशा वेळेला माझा मोबाईल माझं विश्व ही थीम करावी। आता ही थीम करायची ठरवल्यावर नक्की कार्यक्रम काय करायचा, तर दोन संकल्पना डोळ्यापुढे आल्या। एक म्हणजे
जे आत्ता वर्तमान काळातली जी परिस्थिती आहे मोबाईलच्या बाबतची त्याच्याकडे लक्ष द्यावं आणि त्याचप्रमाणे तंत्रज्ञान ही टेक्नॉलॉजी इतक्या वेगाने धावतीये की पुढच्या भविष्यकाळात काय होणार आहे आणि आपण ह्या सगळ्याचे साक्षीदार आहोत. आपण सगळेजणं फोन वापरतोय. आपल्याला कुणालाही फोनशिवाय आपलं म्हणजे चैन पडत नाही. अशा वेळेला आपण 2 गोष्टींवर लक्ष द्यावं आणि त्याच्यामुळे पहिली गोष्ट होती ती म्हणजे वर्तमान काळातलं म्हणजे आत्ता जे कोणी सगळेजण आपण मोबाईल वापरतो आणि आम्हीसुद्धा जेव्हा मोबाईल वापरतो तेव्हा अनेक अडचणी आम्हाला वाटत होत्या की अनेक ॲप्स आहेत किंवा अनेक मेसेज येतात मोबाईलच्या थ्रू सर्व्हिस प्रोव्हायडरकडनं आणि मग ते कसे बंद करायचे आपल्याला माहीत नाही. मोबाईल नंबर आपल्याला पोर्टेबिलिटी करता येते म्हणजे आपला नंबर तोच राहील पण आपल्याला समाधानकारक सेवा मिळत नाही म्हणून आपल्याला सर्व्हिस प्रोव्हायडर बदलता येतो. त्याच्याबाबतचे नियम काय आहेत. कंप्लेंट करायची झाली आपल्याला तर आपल्याला खरोखरच कुठे कंप्लेंट करता येऊ शकते त्याच्याबाबतचे नियम काय आहेत. तर अशा वेळेला नक्की आपल्याला कुठून गायडन्स मिळू शकतो तर आपल्याला माहिती आहे की टेलिकॉम रेग्युलेटरी अथॉरिटी ऑफ इंडिया ट्राय हे सगळं रेग्युलेट करत असते नियमन करत असते. त्याच्यामुळे ट्रायच्या वेबसाईटवर जेव्हा आम्ही गेलो आणि बघितलं तेव्हा लक्षात आलं की वेगवेगळी नियमनं आहेत वेगवेगळे रेग्युलेशन्स आहेत त्याच्याबद्दलच्या डायरेक्शन्स आहेत ऑर्डर्स आहेत. त्याचबरोबर ट्रायने छानसं एक हँडबुकही वेबसाईटवर टाकलेलं आहे. आता जर खरोखर म्हणजे अनेक जणांनी प्रश्नही विचारला की वेबसाईटवर सगळं आहे तर तुम्हाला पुस्तिका कशाला हवी. पण प्रश्न असा आहे की ज्या छोट्या छोट्या आपल्या तक्रारी आहेत ग्राहकांच्या तर त्या तक्रारी बघण्यासाठी स्वतः मला जी अडचण जाणवली की 2011चं रेग्युलेशन दिसतं आहे 12चं पण दिसतं 13चं पण दिसतं तर ग्राहक जो आहे तो कन्फ्यूज होऊ शकतो नक्की कुठचं रेग्युलेशन आहे कुठचा नियम लागू होतो आहे. हँडबुक दिसतं आहे आपल्याला तर ते लेटेस्ट आहे का ते अपडेट केलेलं आहे का ते कळत नाही. अशा वेळेला त्या पूर्ण रेग्युलेशन्सचा जरा किचकटपणे अभ्यास केला आणि ते संकलन केलं आहे. त्याच्यामुळे ही जी पुस्तिका आहे ती संकलित स्वरूप आहे आणि ती आपल्याला सगळ्या ग्राहकांना साध्या सोप्या सुटसुटीत भाषेत आपल्याला देता यावी छोट्या भाषेत म्हणजे समजावं अशा तऱ्हेने ती पुस्तिका तयार केलेली आहे. टिप्सच्या स्वरूपात आहे म्हणजे खूप क्लिष्ट असं काही बनवलेलं नाही. जी रेग्युलेशन्स होती ती साध्या सोप्या भाषेत दिलेली आहेत. त्याचप्रमाणे मोबाईल वापरावा कसा आणि हेल्थ हॅझर्ड्स काय आहेत मोबाईल वापरताना त्याचेही आपण काहीतरी थोडीशी माहिती द्यावी ग्राहकांना. केवळ मोबाईल आहे म्हणून तो वापरावा असं न करता आपण त्याच्यातल्या टिप्स द्याव्यात. असं करून ते परिपूर्ण असं आमच्या दृष्टीने आपण ती छोटंसं ब्रोशर तयार केलेलं आहे. जर त्याच्यात चुकून काही अन्वधानाने चुका आढळल्या किंवा एखादा रेग्युलेशन इकडे तिकडे झालं असेल तर माफ करा आणि आम्हाला कळवासुद्धा. असं नको जर आपल्याला प्रती काढायच्या असतील ग्राहकांकडून खूप छान प्रतिसाद मिळाला तर आपल्याला त्याच्या प्रती अधिक काढाव्या लागतील तर त्याच्यात वेळोवेळी बदल करावे लागतील. आपण सगळीजणं ह्या पुस्तिकेचा वापर करा कारण ते आपल्यासाठी बनवलेलं आहे. साध्या सोप्या भाषेत मोबाईल नंबर पोर्टेबिलिटी व्हॅल्यू ॲडेड सर्व्हिसेस अनेक छोट्या छोट्या गोष्टी दिलेल्या आहेत तर त्याचा अवश्य वापर करा. धन्यवाद. धन्यवाद वर्षाताई. आता आपण ह्याच पुस्तिकेचं अनावरण करणार आहोत. मी श्री विनायक परब आपले प्रमुख पाहुणे त्यांना विनंती करते की त्यांनी त्या पुस्तिकेचं अनावरण करावं.
धन्यवाद सर. टेक्नॉलॉजी, मोबाईल फोन हे तर श्री विनायक परबांचे हातखंडा असलेले विषय. त्यांच्याकडून आपण अधिक जाणून घेऊया वार्तालापातून. मी श्रीमती वर्षा राऊत यांना विनंती करते की त्यांनी या विषयावर त्यांना प्रश्न विचारावे. उपस्थितांच्या मनातही काही प्रश्न असतील तर त्यांनी आमचे कार्यकर्ते देतील त्या कागदावर आपले प्रश्न लिहून व्यासपीठावर द्यावेत. त्यातील काही प्रश्न वेळेच्या उपलब्धतेनुसार परब सर घेतीलच. तर मी वर्षाताईंना विनंती करते की त्यांनी वार्तालापास सुरुवात करावी.